गुजरात महाराष्ट्र सीमा वादावर निर्णायक हालचाली सुरू आहेत। दोन्ही राज्यांच्या प्रशासनाकडून पालघर जिल्ह्यामध्ये संयुक्त सीमा मोजणी केली जाते। तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुजरातने घुसखोरी केल्याचा आरोप आहे। गुजरातच्या उंबरगाव तहसीलदारांसह पालघर जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भूमी लेख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्ष सीमारेषेची पडताळणी सुरू आहे। या मोजणीनंतर गुजरातचे किती अतिक्रमण महाराष्ट्रात येते, अचूक सीमारेषा कुठे आहे याचा अंतिम निर्णय होणार आहे। मात्र अधिवेशनाच्या काळातच ही मोजणी सुरू केल्याने प्रशासन वेळ मारून नेते आणि स्थानिकांचा आरोप असा कायम आहे। कोणी बांबू ठोकून आतमध्ये आगे असेल तर त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने दिलं पाहिजे। त्याचा गुजरात महाराष्ट्र असा वाद नाही, हा सामान्य वाद आहे। याला काही एखाद्या पक्षाशी जोडण्याची आवश्यकता नाही। आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 14 गावं, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या वतीने 14 गाव, त्या 14 गावामध्ये 2-2 सरपंच आजही आहे। पण जेव्हा गावकऱ्यांना आपण विचारतो तर ते आग्रही नाहीत, कारण त्यांना दोन्हीकडच्या योजना घेता येत आहेत। त्याच्यामुळे ते म्हणतात की आम्हाला आनंदी आहे, तुम्ही काय एक फूल दो मागली है तो हमको क्या चिंता आहे। पालघरमध्ये सीमावाद झालेला आहे। गुजरात सरकारनं तिथल्या 500 मीटर आत महाराष्ट्राच्या येऊन आपले तंबू ठोकलेत आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत। तिथे सध्या वाद निर्माण झालाय। नाही, मला याची कल्पना नाही। पालघरचे पालकमंत्री महोदयांशी मी चर्चा करेन। वस्तुस्थितीचा काय तिथलं फील्डवरची परिस्थिती आहे याची माहिती माननीय पालकमंत्री तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतील आणि मग मी आपल्याशी बोलतो।